नदीच्या इकडे। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। आता आपण बदलापूर सोनवली या परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी स्मशानभूमीची जी अवस्था जर तुम्ही बघत असाल तर अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मूलभूत सुखसुविधा पाहिजे असतात त्या देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाहीये। स्वखर्चाने जे आहे इथे जे प्रेत आहे ते आता सध्या केलं जातंय आणि ते संस्कार जो आहे तो इथे स्वखर्चाने केला जातोय नागरिकांनी स्वतः। तर आपण स्वतः जे त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। नमस्कार दादा। हॅलो, ते कोण होते तुमचे? शंकर गोविंद माळी हे माझे भाऊ होते। आज त्यांचं निधन झालेलं आहे। पण स्मशानभूमी नाही 4-5 वर्ष झाले नारळ फोडतात आणि काय व्यवस्था करून ठेवली। आज जालाला त्यांना सेड नाही, काही गोष्टी उपलब्ध नाही, इथे पाऊस पडतो आहे आणि हे असं काही गोष्टी उपलब्ध नाही। इथे सोनेली गावामध्ये कोण लक्षच देत नाही। तर आपण जर बघत असाल तर या ठिकाणी स्वतः जे आहेत ज्यांचं निधन झालेले आहे त्यांचे भाऊ सध्या आपल्याशी बोलत होते आता। आणि ही परिस्थिती खरंच अतिशय लज्जास्पद बाब आहे। त्यांनी जसं आपल्याला सांगितलं अनेक वेळेला इथे नारळ फोडली जातात परंतु काम जे हाती घेतले जात नाही। आपण आता पूर्ण माहिती घेणार आहोत। समाजसेवक जयेश सर आपल्यासोबत असणार आहे। नमस्कार सर। नमस्कार। आपले बदलापूरचे पहिले मी आभार मानतो। माझ्या एका फोनवर इतकी दयनीय अवस्था प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पोहोचलात। इथे पाहिलं तर आमदार साहेबांनी 2.5 कोटी काहीतरी निधी मंजूर करून रस्ता दिला, परंतु इथले जे बाकी गावगुंड स्वतःला समाजसेवक म्हणून फिरतात, फक्त ठेकेदार आहेत, हे आश्वासनं द्यायची आणि पैसे लाटायचे, याच्या व्यतिरिक्त कामच नाहीये। नगरपालिकेचा सर्वप्रथम मी निषेध करतो, कारण सध्या नगरपालिका क्षेत्रामध्ये हा गाव आहे। ग्रामपंचायत ज्या सोयी सुविधा देतात ते पण देता येत नाही यांना। साधी पाण्याची व्यवस्था नाही, लाईट नाही, स्मशानभूमीला छप्पर नाही। इकडे आजूबाजूला पाहिलं तर तुम्ही चिखलयुक्त परिस्थिती आहे। जवळजवळ आमच्या मामांचं प्रेत जाळण्यासाठी 25 ते 30 लिटर डिझेल जाणार आहे। आतापर्यंत 4 ते 5 वेळा डिझेल जाऊन आणलं। ते काय टाकताय? डिझेल टाकतात। इतकी लज्जास्पद परिस्थिती। नगरपालिकेच्या सीओना फोन केला तर प्रश्न ऐकून त्यांनी कॉल कट केला। नालायक प्रतिनिधींना लाजा वाटल्या पाहिजेत। गावकऱ्यांना सुविधा द्यायच्या का फक्त पैसाच लुटत बसायचा टॅक्सच्या मार्फत? आपण थोडंसं बघूया नक्कीच पहिले आणि परत पुन्हा एकदा। आता किती डिझेल गेला याला? कमीत कमी 25 लिटर गेलं आतापर्यंत। आणि ते कोणाच्या स्वखर्चाने? स्वखर्चातूनच सर्व। कोणी नाहीये तिथे। इथे पाहाल तर ते गणेश घाट होते, गणपती विसर्जनासाठी पूर्ण चिखलयुक्त परिस्थिती आहे। समाजसेवकांनी प्रश्न मांडायचे असतात, आपण गप्प बसल्यानंतर कधीच कोणतीच कामं नाही होत। पण आपण काय करतो, कोणात तरी पक्षाच्या लागेबांध्याने ते टक्केवारीच्या नालायक राजकारणात डुबून राहतो ना, त्याच्यामुळे ही गावाची दयनीय अवस्था होते। या अशा समाजसेवकांचा पण मी जाहीर निषेध करतोय। किती वर्षापासून ही परिस्थिती? जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघतोय। बाकी ग्रामस्थ सांगतीलच त्यांच्या भाषेत। जरा कधीपासून हे सगळं? 5-6 वर्ष झाले। मग 5-6 वर्षापासून हे असंच जाळायचं असेल तर? असंच त्याच्यावर कोण लक्षच देत नाही। तुम्ही कधी मागणी करण्याचा प्रयत्न केला होता भरपूर वेळा, पण ते काय कोण येतच नाही, तर काय करणार आम्ही तरी? आता काय वाटतं, वरतून पाऊस पडतोय आणि हे असं किती वेळ डिझेल टाकत राहणार याच्यामध्ये? काय करणार, स्वतःच्या आता खर्चाने आम्हाला एवढा खर्च करावा लागला। यांनी लाकडं वगैरे सुद्धा स्वतःचेच आणलेत की काय उपलब्ध? स्वतःच्याच खर्चाने सर्व चालू आहे। नगरपालिकेला काही देणं घेणं। जी नगरपालिका साधी आपल्याला छप्पराची स्मशानभूमी देऊ शकत नाही, ती बाकी काही सोयी सुविधा देऊ शकते। आपण जर बघत असाल तर इथे छत नाहीये साधं। म्हणजे जसं आपण पहिलेच बोललेलो आहे की जगणं कठीण आहे बदलापूरमध्ये, परंतु मरणं त्यापेक्षा देखील कठीण आहे। आपण बदलापूर पश्चिम मांजर्ली स्मशानभूमीची सुद्धा जी आहे अशीच दयनीय अवस्था दाखवली होती। त्या ठिकाणी देखील ज्या शिवधनी आहेत त्या बंद होत्या आणि त्याचमुळे 5,000 रुपये कमीत कमी खिच्यामध्ये घेऊन नागरिकांना मरावं लागेल अशा भाषेमध्ये आपण सांगितलं होतं। इथे सुद्धा तेवढाच खर्च येणार ना? आणि जर सर्वसामान्य जनता असेल ज्याला परवडणार नाही त्याला, ते काय करतील? ते आता काही गावातले काही लोक आहेत मदत करतात चाललेलं आहे, परंतु शासनाने ज्या सोयी सुविधा द्यायला पाहिजेत ते तर टेंडर प्रोसेसिंग काढून लोकप्रतिनिधी पैसेच खातात। ग्रामस्थ कोणते प्रश्नच विचारायला तयार नाही। जोपर्यंत आपण हे 500 ना 1000 रुपये घेऊन वोटिंग बंद करत नाही ना, तोपर्यंत हे लोक आपल्याला गुलाम समजायचे सोडणार नाहीत, इतकं मात्र नक्की आहे। अतिशय भयान परिस्थिती इथे आहे। आपण जर बघत असाल, एक मिनिट आपण लाईव्ह मध्ये दाखवूया। हे जे दादा आहे तिथे, तर ते कित्येक वेळ झाला डिझेल जे आहे तिथे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा रस्ता एवढा भयानक, इतका बेकार रस्ता आहे की येताना 3-4 जण पडले इथे। म्हणजे जो येईल तो पडतोय। बघा मध्ये देखील काहीच दिसत सुद्धा नाहीये एवढं। आणि हा सगळा जो
धूर आहे त्याच्यासाठी खरं तर काहीतरी नियोजन केलं पाहिजे, इथे सगळ्याच ठिकाणी केलं पाहिजे, परंतु काहीच नियोजन नाहीये. अतिशय शून्य कारभार जो आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. याला साधी डागडुजी पण नाही करता येत या लोकांना, म्हणजे किती निर्दयी लोक आहेत. काय बोलणार ना, ग्रामपंचायती ज्या सोयी सुविधा देते ना त्या सुद्धा नगरपालिका देऊ शकत नाही. याची डागडुजी तरी करता आली असती ना. आश्वासनं नका देऊ लोकांना, नारेल नका फोडू, बॅनरबाजी नका करू, स्वतःची कॉलर ताट करून लोकांना आश्वासनं द्यायची ना, मतं उपटायची फक्त. याच्या व्यतिरिक्त या लोकांना काही नाही सुचत. मी हा संबंधित प्रश्न आमदारांच्या कानावरही टाकतो आणि याच्यात लक्ष द्यायला सांगतो, कारण माझ्या कानावर आलंय की आत्ताच एक बोर्ड पाहिलं मी, आमदारांनी या रस्त्याचं उद्घाटन करून दिलंय. नगरपालिका क्षेत्रात जर आमदारांना काम करायचं असतील तर नगरसेवक तुम्ही स्थानिक निवडून देताच कशाला? आपण हा माझा मुख्य प्रश्न राहील या लोकांना. या ठिकाणी आल्यावरती कोणाला कॉल करण्याचा प्रयत्न केला, जसं आपण मारुती गायकवाड सीओ, माझ्याकडे नंबर आहे, त्यांनी कॉल केलेला उचलला, त्यांनी प्रश्न ऐकून कॉल कट केलेला आहे. ऍक्च्युली किती लज्जास्पद बात आहे, म्हणजे यांना ह्या गोष्टी माहित असतील. पुन्हा एकदा तुमच्या समोर कॉल करतो वाटलं तर. थोडंसं झूम घ्या, नंबर नको घ्या त्यांचा, परंतु हॅलो सर, जयेश केवणे बोलतोय. त्या स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था आहे सोनिवलीच्या. कोणत्याही परिस्थितीत डागडुजी सुद्धा केली जात नाही नगरपालिकेमार्फत. प्रेत जलतंय तर वरती शेड सुद्धा नाहीये, लाईट नाहीये. सगळ्या स्मशानभूमीत दुरुस्तीचं काम चालू आहे अनेक दिवसामध्ये. एस्टिमेट झाले, सगळं झालेलं आहे. सगळ्या स्मशानभूमी गावातल्या सध्याची परिस्थिती आहे ना ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो, ती पाहून घ्या. अक्षरशः लज्जास्पद आहे. ग्रामपंचायत ज्या सोयी सुविधा देते ना साहेब, त्या पण नगरपालिका द्यायला कमतरता पडते. ऐकून घेतलंय मी, साईट व्हिजिट केलेली आहे, काम चालू आहे 10 दिवसामध्ये. ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. 8 दिवसात सांगितलं. 8 दिवसात आता हे आश्वासनाचं पाऊस आपल्याला माहिती आहे पळत राहतंय. 8 दिवसात पुन्हा बातमी लावायला मी इथे येईन वाटलं असतं. 8 दिवसांनी पुन्हा एकदा आपण देखील इथे अपडेट घेणार आहोत. आताच जे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना सरांनी फोन केला होता. काय सांगितलं त्यांनी? 8 दिवसात बोलतात पूर्ण याचं काम डागडुजीचं होऊन जाईल. आता हे 8 दिवसात शेड देणार आहेत का? हे आश्वासनच राहणार आहेत. मला माहिती हा चिखल गायब करतील थोडक्यात. हे शेड तर देऊ शकत नाही. याची डागडुजी करायची असेल तर मग तुमच्याकडे मुबलक पैसा पडलेला आहे. कोट्यावधीचे टेंडर काढून खड्डे भरले जातात, तशाच्या तसे धुतले जातात पाण्याने. नालायक परिस्थिती लज्जास्पद आहे. फक्त ग्रामस्थांचा जे कोण नागरिक राहतात ना त्यांचा पैसा लुटण्याचा आणि स्वतःचे खिसे भरण्याचा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कामं चालतात. इथे आल्यावरती आता सध्या उभं राहायला शेड नाहीये. सकाळी जे नागरिक आले अंत्यविधी करण्यासाठी ते कसे थांबले? तुम्हाला कॉल करण्याचा मुख्य उद्देश हाच होता. मी या रस्त्याने आल्यानंतर माझ्या तलपायाची आग मस्तकात गेली. आमच्या ग्रामीण भागात ज्या सुविधा पोहोचवल्या जातात त्या सुद्धा इथे पोहोचल्या जात नाही. अगदी लज्जास्पद बाब आहे. बदलापूरची लोकसंख्या वाढती लोकसंख्या होते आणि त्याच याच्यामध्ये जर आपण बघत असाल तर बदलापूरमध्ये स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था आपल्याला बघायला मिळते. हिला स्मशानभूमी देखील आपण बोलू शकत नाही, कारण स्मशानभूमी म्हटलं तर काहीतरी पाहिजे, छत तरी पाहिजे कमीत कमी इथे. म्हणजे उघड्यावरच जे इथे आता सध्या आपण जर बघत असाल तर जे आहे अंत्यविधी जे अंत्यसंस्कार जे आहेत त्याच्यासाठी कुठे जाता मग? अंत्यसंस्कार करण्यासाठी कुठे जातील? विधी कुठे होतील? नदीच्या बाजूलाच होत असतात ना. सर्व हे काही साधी पावडर टाकता नाही त्याला. दादांना बोलूया आपण. हा दादा, कुठे करणार आता अंत्यविधी जे आहे, संस्कार जे केले पावसाचे दिवस जातात ते? आहेत, काहीच करू शकत नाही. उन्हाळा असता तर खाली आम्ही घेतोय. आता इथे काही करण्याचं काही हेच राहिलं नाही काही गोष्टीत. आता काय करणार आम्ही तरी? मग आता कोण तुम्ही लक्ष जे- देत नाही तर करणार का आम्ही? हे बघा इथे बघा आपण जर बघा बघत काय असाल, परिस्थिती आहे, खराब परिस्थिती करून टाकली. भयानक परिस्थिती आहे सध्या आपण जर बघत असाल तर. आणि जगणं कठीण आहे, मरणं त्यावरून कठीण आहे. आणि अशामध्ये जर आपण बघत असाल तर आता काय बोलायला पाहिजे तुम्ही सांगा कमेंट करून. कारण आपण जर बोललो तर खूप भयानक परिस्थिती बघायला मिळते. म्हणजे मरणं सुद्धा कठीण झालंय. बघा तिथे ते दादा कितीतरी वेळ झाला डिझेल ओततायत तिथे. वाटतं का अशाने तरी होईल हे काय? आणि एवढा हा जो धूर आहे सगळा फुफ्फुसामध्ये जातो आहे. बघा दुसरी कॅन आणली त्यांनी, आता परत एक नवीन कॅन आणली आहे. हे कोण आहेत? हे त्यांचे पालिकेचे आहेत की कोण आहेत? गावकरी ग्रामस्थ आहेत, नातेवाईक आहेत. म्हणजे नातेवाईकांनीच हे करायचं आणि ज्यांना नातेवाईक नाही त्यांनी काय करायचं? वा. तर ही आहे बदलापूर मधली सत्य परिस्थिती आपण सध्या बघत आहोत. म्हणजे बदलापूरमध्ये आपण बोलतो मेट्रो येणार आहे. मेट्रो प्रकल्प बदलापूरमध्ये येईल. कमीत कमी लोकांना मरताना ज्या सुविधा लागतात त्या तरी दिल्या पाहिजेत. बघा काय परिस्थिती झाली आहे सध्या. सगळा धूर जो आहे तो नाका श्वासात जातोय पूर्ण.
आणि हे जे आहेत हे ग्रामस्थ आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत. बोला घे दादा. तुला काय बोलायला आता आपण आता इथे दाखवायचं का इकडे? दुसऱ्या विधी आहे इथे होणार आहेत. याची चिखलयुक्त परिस्थिती आहे. जरा पडणार आपण इथे खाली. साधी पावडर टाकू शकत नाही येथे. आमच्या समोर प्रत्येक जो पण व्यक्ती येतोय ना तो तिथून पडला. प्रत्येक जण घसरतोय. कोणीच असं नाही की तो घसरत नाही. आता कुठे इकडेच होतात का अंत्यसंस्कार इथेच वगैरे? होणार अंत्यसंस्कार. आता ही जागा स्वतःच साफ करून घ्यायला लागेल, कारण हे निर्लज्ज लोक येतील याची शाश्वती आणि नाहीये. वरतून ते पाऊस साफसफाईवाले येतात का? आताच मला माहिती भेटली का ते नाक्यावर टपोरीगिरी करून निघून जातात. मग यांच्यावर ग्राउंड लेवलला लक्ष कोण देणार? फक्त पगार काढायची, त्यातले अर्धे इकडे घ्यायचे अर्धे तिकडे घ्यायचे, हेच धंदे चाललेले असतात प्रत्येक ठिकाणी. पैसे तर भेटत याच्या विरोधात बोलत नाहीये. लोकांना फक्त पैसा पाहिजे, टक्केवारी पाहिजे, म्हणून लोक बोलत नाहीत, तोंड उघडत नाहीत. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बदलापूरकरांनो. आणि जर असंच राहिलं तर नदी देखील आपली हे होते, कारण तो सगळा धूर जो आहे तिकडेच जातोय पूर्ण. आता किती डिझेल आणणार ते असं? जोपर्यंत जलत नाही तोपर्यंत तर आणायलाच लागणार आहे. आता हे बघा, हे आतापर्यंत 25 लिटर काहीतरी हे झालं. काय आणलं त्यांनी? लाकडं आहेत. म्हणजे लाकडं पण आपणच आणायची? लाकडं आपलीच आहेत ना, सर्व लाकडं आपणच आणलेली आहेत. शपथ. ते बघा ते दादा पण येत आहेत. हळूया हालूया तिथे पडशीला. हळूया. बदलापूरकरांनो, जर जगायचं असेल तर ठीक आहे, परंतु मरणार असाल तर 5 ते 6 हजार रुपये खिच्यामध्ये असलेच पाहिजे. 5-6 हजार रुपये खिच्यात ठेवायचं आणि नंतरच मरणाचा देखील विचार करायचा आहे. नाहीतर बघा अशा पद्धतीचे जे आहे इथे आपल्याला सध्या हाल होताना दिसत आहेत. अत्यंत लज्जास्पद बाब आहे ही. खरं तर ग्रामस्थ आहेत, ते स्वतः त्यांचे नातेवाईक आहेत, म्हणजे ते ऑलरेडी दुःखामध्ये आहेत आणि दुःखात असताना सुद्धा त्यांना अशा परिस्थितीला सामोरे जावं लागतंय. मात्र एवढं लाईव्ह बघितल्याच्या नंतर सुद्धा कोणालाही पाठवलेलं नाहीये अजूनही, की आता तरी आम्ही कोणाला तरी पाठवतो असं. काय बोलणार दादा, काय माहिती? गेले अनेक वर्ष आमच्या स्मशानभूमीचं काम हे असंच स्थगित आहे. नगरपालिकेमध्ये आमचं गाव असून ग्रामीण भागापेक्षा एकदम बिकट अवस्था आहे. नाही रस्ते नाही स्मशानभूमी. गेले अनेक वर्ष आम्ही आपले नगरपालिकेचे सेवा अधिकारी यांना वारंवार भेटून तक्रार करून काही गोष्टी त्याही केल्या, काही गोष्टी कागदपत्री फक्त करून ठेवलेल्या आहेत, पण पुढे काही फाईल त्यांची पास झालेली नाही. त्याच्यामुळे आम्हा सोनेलीकरांना खूप त्रास होतो. आज समजा पाऊस असताना आमचा काका माझा स्वतःचा वारला, पण लाकडं ओली झाली त्याच्यामुळे त्यांना जळणं म्हणजे लाकडं मुश्किल आहेत. स्वतः आम्ही आमच्या घरातून लाकडं आणून ते वापस सुकी लाकडं आणून आम्ही पूर्ण मयत हे केलेलं आहे. त्याच्यात 20 ते 25 लिटर आमचं स्वतःचा डिझेल पण गेलेलं आहे. असं आहे. त्यांचा उदरनिर्वाह कशावर चालायचा? काय त्यांचा काम उदरनिर्वाह ते शेती करायचे. त्यांचा मुलगा एक रिक्षा चालवतो, एक मुलगा शेती करायचा, त्यांच्या सोबतच असायचं. सामान्य सामान्य कुटुंब आहे. नागरिक एकदम कुटुंबातले एकदम गरीब कुटुंबातले परिस्थिती एकदम बिकट आहे. मग आता हा जो खर्च झालेला आहे हा खर्च या कुटुंबाला मिळणार आहे का? पहिलेच त्यांनी त्यांच्या घरातील एक कर्ता पुरुष जो आहे तो गमावलेला आहे. त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर आहे आणि त्यानंतर जर बघत असाल तर पुन्हा त्यांना स्वखर्चाने सगळं जे आहे इथे करावं लागतंय. प्रेत सुद्धा जळत नाहीये. त्यासाठी बघा पुन्हा लाकडं आणलेत. पुन्हा हे आता हे कुठून आणले? तुम्ही सगळं विकत आणलं का? ही लाकडं सुकी लाकडं होती ती आम्ही स्वतः घरून आणली. काही लाकडं आम्ही बदलावर गावातून जिथे पैसे भरून टेम्पो लावून ती स्वतः इथे आम्ही घेऊन आलो. पण आता वरतून पाऊसच पडतो आहे, मग हे किती वेळ जडलोक नाही होणार? तुम्ही इथेच थांबणार? नाही, इथेच थांबणार. जोपर्यंत पूर्ण मयत जलत नाही तोपर्यंत इथेच थांबायला लागणार आहे. पालिका प्रशासन जे आहे याच्यावरती काही लक्ष देत नाहीये. आता आपण बघितलं लाईव्ह मध्ये फोन देखील केला दादांनी, तरी सुद्धा जे ते पुढे येऊया थोडस. आता तर आरामात या. जय सर, पालिकेला फोन केला, मग त्यांची माणसं आता येऊ शकत नव्हती का? आपण फोन केला तेव्हा नाही येणार, कारण हे फक्त आश्वासन देणार आहेत. यांच्यावर मी आरोप असेच नाही करत. आपल्याकडे पुरावे असतात, हे पुरावे दिसतात ना म्हणून आरोप करतोय. नाही, पण आता लाईव्ह मध्ये त्यांना माहिती पडलं इथे कोणीच नाहीये, मग तरी पण येऊ शकत नाहीत का कोणी? त्यांनी जर माणसं पाठवायची असतं तर आपल्याला ताबडतोब फोनवरच सांगितलं असतं का मी माणसं त्यांच्या पाठवतो. हातात आहे का? हो, 100% ते माणसं पाठवू शकली असती. साफसफाई किंवा ही जी दयनीय अवस्था आहे पाहणी करायला तरी पाठवू शकली असती. ते 8 दिवसाचा टाइम मागतात, म्हणजे फक्त आश्वासन देतात आपल्याला. आश्वासनांच्या पुढे हे काहीच करणार नाही. 8 दिवसात त्या आश्वासनावर पण बिलं काढली जातील. मी तर यांच्यावर आरोप करतोय, बाकी काही होणार नाही यांच्याकडून. म्हणजे बिलं फाडली जातील की बिलं काढलीच जातील. आश्वासनं देऊन काहीतरी डागडुजी केली जाईल ना. बिलं काढण्याच्या उद्देशानूच ते काम केलं जाईल, तक्रार गेली म्हणून. बाकी त्यांना काही घेणं देणं पडलेलं नाही सर्वसामान्य लोकांशी.
चिखलयुक्त परिस्थिती लोक पडली इथे अक्षरशः आलेली. तिथे आता हा मुलगा डिझेल घेऊन येता पडला तुमच्या समोरच. भयानक अवस्था आहे खरंच. गणेश घाट आत्ताच पण इथेच आहे, बाकी विधी पण इथेच होणार आहेत. साधी पावडर टाकता नाहीत. या नगरपालिका ग्रामपंचायत ज्या सोयी सुविधा देते ना त्या पण द्यायला कमतरता पडते. हा जाहीर आरोप आहे आपला. आता तरी हे डोले उघडावे इतका मोठा लाईव्ह झालाय. प्रत्यक्ष पाहून त्यांनी सीओनीच प्रत्यक्ष भेट देऊन ही दयनीय अवस्था पुन्हा पाहून घ्यावी असं माझं म्हणणं आहे त्यांना. मग लोक का आरोप करतात ते तरी समजतील त्यांना. बरोबर. बदलापूरमध्ये साध्या मूलभूत ज्या सुखसुविधा आहेत पहिले त्या करा, त्या ज्या आहेत बदलापूरकरांना पुरवा आणि त्यानंतर जे असेल ते मोठे मोठे आश्वासन द्या या ठिकाणी असं बोलले जात आहे आता. आणि आताच लाईव्ह मध्ये फोन लावला त्यानंतर देखील पालिकेचं कोणीही इथे आलं नाही. तेव्हा तरी येऊ शकत होते परंतु तरी पण कोणीच इथे आलं नाही. बघा ही अवस्था बघा. म्हणजे हे सगळेजण जे आहेत पहिले दुःखात आहेत. त्यांनी त्यांच्या घरातील एक व्यक्ती गमावला आहे आणि तरी सुद्धा त्यांना जे आहे इथेच स्वतः त्यांना जे आहे ते प्रेत जाणण्यासाठी इथे किती वेळ झाला ते थांबलेत. आता डिझेलच्या सुद्धा दोन वेळा जे 2 ते 3 वेळा आणले. 12 वाजले आता 10 वाजेपासून तेव्हापासून डिझेल ओततातच. आता पाऊस आला तर परत तीच परिस्थिती होणार जी आहे तीच परिस्थिती. परत डिझेल लागेल. खरंच आहे. लाकडांच्या पेक्षा डिझेल गेलाय. सर्वसामान्यांना जगणं मुश्किल कठीण आहे. मरणं देखील मुश्किल झालंय. हॅलो तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच देत चला. हॅलो द्या थोडा. हॅलो बोल ना. आहे नदीवरचे. बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आहोत आपण. सोनवलीमध्ये. हा चालेल. याला स्मशानभूमी म्हणता येणार नाही कारण इथे स्मशानभूमी नाहीच आहे. ही हा ठीक आहे मग जातो. मूलभूत ज्या सुखसुविधा आहेत नागरिकांना त्या देखील नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जयेश सरांचं खूप कौतुक करावं लागेल आपल्याला की त्यांनी जे आहे धाडस केलं, समोर येऊन बोलण्याचं धाडस केलं. काय माणसाच्या तक्रारी ऐकून सीओ व नेत्यांना काहीच फरक पडत नाही. ही परिस्थिती फक्त बदलापूरमध्येच. नगरपालिकेचा टॅक्स द्यायचा आहे. मेलेल्या माणसांच्या टाळूवरचं बरोबर आहे. मत मागायला आले की हकलून लावा. ओके. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या आमच्यापर्यंत. विचारला विवेक सर. आता पुढाकारांना नाही, आम्ही आता जे आहेत स्वतः जयेश सरांनी मुख्याधिकाऱ्यांनाच कॉल केलेला. तर तुम्ही बघून घ्या की नेमकं काय घडलेलं आहे. आमच्याशी तर ते बोलणारच नाहीत कारण आम्ही सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणून. परंतु सामान्य जनता प्रश्न मांडते. त्यांच्या प्रश्नांना त्यांनी काय उत्तरे दिली हे देखील तुम्ही बघू शकतात. इथून घ्या. तर आत्ताच काही नागरिकांनी आम्हाला सांगितले की तुम्ही हे जे प्रश्न आहेत ते नगरसेवक असतील, लोकप्रतिनिधी असतील त्यांना विचारा. जरा काय बोलाल इथले नगरसेवक, लोकप्रतिनिधी, नागरिक बोलतायत आपल्याला, तुम्ही त्यांना का नाही विचारत आहात? त्यांच्यापर्यंत मूलतः हे प्रश्न पोहोचलेले असतील. नदीकडे ना सरळ त्यांच्याकडे हे पूर्णतः प्रश्न पोहोचलेले आहेत. लेखी स्वरूपात गावगाजा झालेलं आहे. नारेल फोडाचे बाकी ठेवलेले आहेत. मला वाटतं त्यांनी पूर्ण बॅनरबाजी करून बसलेले आहेत ही लोक. फक्त बिलच काढायची काम जर डागडुजीचं जरी केलं ना तर पहिले बिलं काढली जातील. फक्त बिलं काढण्यासाठी ही लोक कामं करतात. बाकी लोकांशी यांना काही देणं घेणं पडलेलं नाहीये. आणि राहिला प्रश्न, हा बोला. ही गोष्ट मी आमदारांच्या कानावर ताबडतोब इथून टाकलेलीच आहे. फोन केलता मी. आमदारांचं पण म्हणणं तेच होतं, प्रामुख्याने आपण रस्त्यासाठी निधी दिलेला आहे. मी बघितला तिथे बॅनर. तर ह्या पण पाठपुरावा 100% करू. पूर्ण माहिती घे ना, मला माहिती दे. मला ज्या लोकप्रतिनिधीकडून माहिती, माझ्या माहितीनंतर कारवाई केली जाणार त्या लोकप्रतिनिधींना मी 100% कॉन्टॅक्ट करतोय. मी कोणत्याही पक्षाचा असू दे, पक्षाचा विषय नाही. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामुख्याने पुढाकार घेतोय. याचा मला स्वतःला अभिमान आहे. जरा एवढे प्रश्न तुम्ही पण मांडताय, तुम्हाला पण त्रास देणार आता हे सगळे? कोणी त्रास देऊ दे, मला नाही भीती. मला ह्या नालायक लोकांची भीती नाही. हे गावगुंडे आहेत ना, तर मी त्यांचा बाप आहे. माझ्या मागे पण हस्ती आहेत. मी कधीच दाखवत नाही माझ्या मागे कोण उभं आहे. कारण हे सामाजिक प्रश्न सोडवताना खूप अडथळे येतात. मला अनेक धमक्या आलेल्या आहेत. काय फरक पडत नाही. उद्या जरी, आता बोलू शकत नाही ऑन कॅमेरा, पण उद्या त्या गोष्टी घेऊन जरी मला फिरायला लागल्या ना तर मी उघडपणाने फिरीन ना. ऑलरेडी माझे जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज पडले त्या विषयात. मला यांची भीतीच नाही कोणाचीच.
सर्वसामान्य जनतेने देखील आता जे आहे व्यक्त व्हायला शिकायला पाहिजे, कारण सर्वसामान्य जनता बोलत नाही. आणि जसं की तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही जनतेला प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींना विचारा, पालिकेला विचारा, तर आम्ही देखील असं वाटतं का तुम्हाला आम्ही विचारण्याचा प्रयत्न नसेल केला, परंतु आमचा देखील आवाज दाबले जातो. आम्हाला तिथपर्यंत पालिकेची पायरी देखील आम्हाला चढू दिली जात नाही, कारण आम्ही सत्य परिस्थिती मांडतो. आता होऊ शकतं की हा व्हिडिओ दाखवल्याच्या नंतर अजून किती ठिकाणावरून आम्हाला बंदी घालण्यात येईल हे सांगता येत नाही, परंतु तरी सुद्धा आपले बदलापूर नेहमी प्रामाणिकपणे जे आहे ज्या काही समस्या असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या प्रतिक्रिया देखील आमच्यापर्यंत नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.